मनाला ताब्यात ठेवणं ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु पुढे जाऊन मनाला निर्मळही करायचं आहे. मनात जर मळ साठला असेल तर मन ताब्यात राहणार नाही. मन मलिन असल्यामुळे कोणतं ना कोणतं चुकीचं काम करूच. तेव्हा मनातील हा मळ काढून टाकायचा आहे. पण त्यापूर्वी मनाला ताब्यात कसं ठेवायचं हे तर शिकूया. एखादा लहान मुलगा धुळीमध्ये चिखलात खेळून आला. पूर्ण शरीर मातीनं भरलेलं आईनं पाहिलं. अरे, याला स्वच्छ केलं पाहिजे. चल बाथरूम मध्ये, तुला आंघोळ घालते, बस नळाखाली. बस नळाखाली म्हणताच मूल पळून जातं. आई त्याच्या पाठोपाठ धावत जाऊन त्याला धरून आणते, म्हणते, अरे बस नळाखाली. पुन्हा तो पळून जातो. जो नळाखाली बसणारच नाही तो स्वच्छ कसा होणार? मन श्वासावर टिकलंच नाही तर त्याची सफाई कशी होणार? तर मग पहिले काम मन श्वासावर एकाग्र करावं. या विद्येला त्या काळी नाव दिलं गेलं आनापानसती. याचा अर्थ काय? आन म्हणजे श्वास आत आला, अपान म्हणजे श्वास बाहेर गेला.